तो क्षण आठवा. 25 दिवसांपूर्वी जेव्हा एका खेळाडूकडून त्याची कॅप्टन्सी काढून घेण्यात आली. बाहेर फक्त एकच चर्चा होती, कदाचित हा खेळाडू आता रिटायर्ड होईल. पण ज्याने 18 वर्षांची तपश्चर्या केलीये तो इतक्या सहजासहजी हार मानत नाही. तो बॅटने उत्तर देतो. तो आहे आपला हिटमॅन रोहित शर्मा. फक्त 25 दिवसांपूर्वी ज्या खेळाडूला त्याच्या कॅप्टन्सीवरून बाजूला केलं, त्याच खेळाडूने आज जगाला दाखवून दिलं की राजा तोच असतो जो मैदानात बोलतो. रोहित शर्मा 276 वन डे सामने खेळून त्याने आज एक ऐतिहासिक स्थान मिळवलंय. आयसीसीने नुकतंच वन डे रँकिंग जाहीर केली आणि आपल्या हिटमॅनने शुभमन गिलला मागे टाकत जगातील नंबर 1 वन डे फलंदाजचं स्थान पटकावलं. हा तोच गिल आहे ज्याला बीसीसीआयने रोहित कडून एक दिवसीय संघाचे कर्णधार पद काढून दिले. वन डे रँकिंग मध्ये जगातला नंबर 1 फलंदाज बनणारा रोहित शर्मा 5वा भारतीय सुपरस्टार ठरलाय. ही रँकिंग त्याला अशीच मिळाली नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन डे सिरीज मध्ये त्याने काय धुमाकूळ घातला हे आपल्याला माहितीच आहे. दुसऱ्या सामन्यात 73 धावा तर तिसऱ्या सामन्यात तुफानी नाबाद 121 धावा ठोकल्या. या शानदार कामगिरीमुळे त्याला सिरीजचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आलं. रोहित शर्मा 781 रेटिंग पॉइंटसह पहिल्या स्थानावर पोहोचलाय. 18 वर्षांची मेहनत पणाला लावून रोहित शर्माने त्याच्यावर होणाऱ्या सगळ्या टीकेचा आणि चर्चांचा आवाज आपल्या बॅटने शांत केला. ही फक्त रँकिंग नाही, हा जिद्दीचा आणि भावनिक कमबॅकचा विजय. आता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये हिटमॅन नक्की लिहा आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करा.